नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील. मी पनवेलकर संदीप या यूट्यूब चॅनल तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो, आज आहे गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा उत्सव आणि तो आमच्या गराडे मंदिरावर आज कशा प्रकारे साजरा करण्यात आहे ते तुम्हाला दाखवण्यात घेऊन चाललेलो आहे. तर मित्रांनो, पहिला आपल्याला गणपतीचा होम आहे, तो होम कशा प्रकारे करतील आणि गणपतीचं पूजन, गणपतीच्या आंघोळी आणि गणपतीचं सर्व काही कार्य असेल ते कशा प्रकारे करतील ते तुम्हाला दाखवायला घेऊन जातो. चला तर मित्रांनो, जाऊ आपण मंदिरामध्ये. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो। होमाची तयारी केलेली आहे, होमकुंड बांधलेलं आहे आणि इकडे सर्व देवी देवतांचे पूजन करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं तसं तर 5 चौरंग मांडले आहेत. 5 चौरंगावर आपले 5 देवांचे पूजक केले आहे आणि आतमध्ये आता आपलं गणपती बाप्पा बघत असाल तुम्ही तर गुरुजी आहेत आपल्या इकडे आणि गुरुजींच्या द्वारे आता आपल्या गणपतीचं म्हणजे अभ्यंग स्नान केलं जाईल. मित्रांनो, आता आपण गणपतीचं अभिषेक करणार आहोत म्हणजे पहिला गणपतीची आंघोळी वगैरे करणार आहोत. तर गणपतीची आंघोळी करताना आपण वेगवेगळी सामग्री वापरलेली आहे गुरुजींनी आणि ती तुम्हाला दाखवतोच काय काय वापरलेलं आहे. पहिले गुरुजींनी दुग्धाभिषेक केला म्हणजे दुधाने करणार आहेत. नंतर आपली दही असते, दह्याने पण करणार आहेत. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला समजेलच कुठल्या कुठल्या कशाने अभिषेक घातलेला आहे म्हणजे. आणि गणपतीला पूर्ण अभ्यंग स्नान केलेलं आहे गुरुजींनी. ते कशा प्रकारे आहे ते तुम्ही बघू शकता. मंदिराच्याच मंडपात तुम्ही बघू शकता आपण 5 दैवतांचं पूजन केलेलं आहे आणि बाजूलाच होमाची पण तयारी केलेली आहे. आणि जसं काय गणपती बाप्पाचं पूर्ण अभ्यंग स्नान होईल त्याच्यानंतर होम केला जाईल तो तुम्हाला दाखवेल मी. आपण बघू शकता मंदिराच्या बाजूला आपण भव्य असं मंडप घातलेलं आहे आणि त्या मंडपात एक मोठा स्टेज केलेला आहे. तिथे आपण भजन कीर्तन देवाचं कीर्तन भजन चालू राहणार आहे आणि तसे तिथे अनेक विविध प्रोग्राम कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताश्रौ वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं। मित्रांनो, पहिला आपण दुग्ध अभिषेक केला. दुग्ध अभिषेकानंतर माता जलाभिषेक करत आहे. वच्मि अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयो
मित्रांनो, तर तुम्ही बघितलंच असाल, जर आपण देवाला जे अभिषेक करतो, म्हणजे आता ह्याच्यापूर्वी आपण केला दह्याने अभिषेक म्हणजे कुठल्याने अभिषेक केल्यानंतर त्या देवाला म्हणजे गणपती बाप्पाला फळांचा आणि आरतीचा मान दिला जातो प्रत्येक अभिषेकानंतर. असे गुरुजी आपल्या मंदिरात नेहमी अभिषेक करता वेळेस करत असतात. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण हे मध आहे, मधाने आपल्या अंघोळी करत आहोत गणपती बाप्पाची. आणि मधानंतर मग आता आपण हे आता साखर घेतलेली आहे, साखरेने पण बाप्पाची अंघोळी केली आहे, म्हणजे बाप्पाचं हे केलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता आणखीन म्हणजे फळं आहेत, फळ कापलेले त्यांच्यानी बाप्पाला अंघोळी केली जाते. तसेच ज्यूस आहेत, ज्यूसने अंघोळी केली जाते. भरपूर प्रकारचे आता बघू शकता ह्या वाडग्यामध्ये आता फळांचा चुरा आहे, म्हणजे प्रत्येक 4-5-6 प्रकारचे फळं आहेत ते कापलेले आहेत आणि त्याच्यानी पण देवाला अंघोळी केली जाते. आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता काय हे ज्यूस पण ठेवलेले आहेत बाजूलाच, तुम्हाला दिसेलच ते ज्यूस, म्हणजे प्रत्येक फळांचे ज्यूस आहेत त्याच्यानी पण बाप्पाला अंघोळी केली जाते. असे भरपूर हे केले जातात. नंतर मग शेवटी मग आपला हळदीचं तुम्हाला दाखवतोच, पुढे बघू शकता तुम्ही. म्हणजे हळद पूर्ण कालवलेली असते, भिजवलेली असते आणि ती भिजवलेली हळद ओली केलेली असते आणि ती ओली केलेली हळद बाप्पाला पुन्हा चोळली जाते, म्हणजे बाप्पाच्या याच्यावर अंगावर हे केली जाते, चोळली जाते. आणि पुन्हा नंतर मग पाण्याने पण पुन्हा बाप्पाला स्वच्छ केले जाते. ह्या सगळ्या विधी करताना खूप वेळ जातो. तुम्ही बघू शकता बाजूलाच बघितला आता ज्यूसनी अंघोळी चालू आहे आणि ज्यूसनी झाल्यानंतर मग हळदीने लेपन केलं जातं आणि हळदीच्या नंतर मग देवाला पूर्ण स्वच्छ केलं जातं. अशा प्रकारे आपण दरवर्षी ज्या वेळेला गणपती उत्सव असतो त्या वर्षी गुरुजी आपल्या येतात आणि आपल्या बाप्पांची अशाच प्रकारे सेवा केली जाते, म्हणजे अशाच प्रकारे अभिषेक केला जातो आणि अशाच प्रकारे अंघोळी केली जाते. म्हणजे हे बघितल्यावर एवढं सुंदर वाटतं ना. आपण बघतो, आपण नॉर्मली हे करतो, पण ह्यांच्या गुरुजींची जी प्रथा आहे आणि आपल्या मंदिरात जी हे केलं जातं, अंघोळी केली जाते, ती खूपच बघण्यासारखी आहे आणि खूपच सुंदर आहे. आणि हा सर्व अंघोळ केल्यानंतर गणपती बाप्पा कसा दिसेल ते तुम्हाला पुढे मी दाखवतो. चला तर मित्रांनो, कंटिन्यू राहा. ग्लौं गणपति रिद्धिपति सिद्धिपति मेरे कर दूर क्लेश। ॐ नमो गणपतये कुबेर एकदृको फट् स्वाहा। ॐ वरवरदाय विजय गणपतये नमः। ॐ गं गणपतये सर्वविघ्नहराय सर्वाय सर्वगुरवे लंबोदराय ह्रीं गं नमः। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बघा हळदी इथे काढून ठेवलेले आहे आणि आता हे हळदीचा अभिषेक बाप्पाला केलं जाईल आणि नंतर मग हळदीचा अभिषेक झाल्यानंतर मग पूर्ण बाप्पाला पाण्याने स्वच्छ पुसली जाईल, म्हणजे आंघोळी केली जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हळदीचे मोठे मोठे लेप देवाच्या माथ्याला पूर्ण शरीराला लावले गेलेले आहेत आणि ते पूर्ण लेप शरीराला लावल्यानंतर पुढे ते आपले स्वच्छ पाण्याने धुवून काढतील. म्हणजे हळदीचे लेपन म्हणजे देव शुद्ध, म्हणजे हळदीने पूर्ण शुद्धता केली जाते आणि नंतर मग ते पाण्याने पूर्ण देव धुतला जातो. अशा प्रकारे ही विधी केली जाते. ॐ गं रोगमुक्तये फट्। ॐ अंतरिक्षाय स्वाहा। ॐ देवाला ह्रीं पूर्ण हळदीचं क्लीं लेपन ह्रीं। झाल्यानंतर ॐ ग्लौं देवाला हळदी गौरीपुत्र कुंकूचा तिलक केला जातो वक्रतुंड आणि गणपती तिलक केल्यानंतर देवाला गुरुगणेश। हार घातला जातो. ग्लौं गणपति आणि मग रिद्धिपति नंतर सिद्धिपति मेरे कर दूर स्वच्छ क्लेश। पाण्याने धुतला ॐ जाईल. नमो गणपतये आणि मग नंतर कुबेर देवाचा एकदृको कलश, फट् म्हणजे स्वाहा। देवाचा जो कलश बनवलेला आहे तो कलश घेऊन आपल्याला देवाला 3 राऊंड मारायचे आहेत, म्हणजे पूर्ण देवाला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्या 3 प्रदक्षिणा घालल्यानंतर मग आपली म्हणजे देवाचा अभ्यंग स्नान पूर्ण झाला असं समजलं जाईल आणि नंतर मग देवाला पूर्ण स्वच्छ केल्यानंतर मग देवाला चांगले वस्त्र आणि देवाला हार वगैरे आणि देवाची सजावट केली जाईल. अशा प्रकारे ही विधी चालते.
नंतर मग जो आपण कलश फिरवला होता त्या कलशामध्ये हळदी कुंकूचे जे पाणी होते ते पूर्ण पाण्याने देवाची आंघोळी केली जाते. आत्मसारी प्रजासारी पशुसारी लोकभक्ति प्रजा मौलाम करोत्वन्यं भयो अस्मासुता मुदियोपा मोरया मंगलमूर्ती मोरया की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॐ गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपति बाप्पा मोरया. ओम गंगणपतये नमो आपली विधी झाली म्हणजे गणपती बाप्पाची विधी झाल्यानंतर आपण जे बाहेर 5 देव मांडलेले आहेत पाटावर म्हणजे चौरंगावर त्यांची विधी केली जाते. त्यांची विधी झाल्यानंतर मग आपण होम केला जातो. तर आता ही विधी चाललेली आहे. आता जाऊन आता होमाला सुरुवात करते. ओम सूर्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. अधिदेवता वृत्तधिदेवता पंचलोकपाल दश दिक्पाल वास्तु पुरुष देवताभ्यो नमः. स्वाहा. फायनली मित्रांनो आपला होम विधी पूर्ण झालेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. आता होम विधी झाल्यानंतर मग देवाची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर हा कार्य पूर्ण संपन्न होईल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम
आता फायनल आरती होणार, बाप्पाची आरती होणार आणि नंतर मग प्रोग्राम आपला संपन्न होणार. मित्रांनो, देवाची आरती झाल्यानंतर मग देवाचा पाळणा घेतला जातो आणि देवाचा पाळणा घेतल्यानंतर मग पूर्ण विधी संपली जाते. अशा प्रकारे हा गणपती सोहळा आमच्या इथे साजरा केला जातो. देवाची सर्व विधी संपल्यानंतर मग भजन कीर्तनाने पूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. ह्या गणपती उत्सवासाठी हा भजन आमच्या गावातीलच आहे, जे आमच्या गावातील बुवा वसंत पाटील तसेच त्यांचे सहकारी प्रभाकर पाटील, पकवाज वादक शंकर आणि त्यांची मंडळी नामदेव पाटील अशा सर्व मंडळींनी त्यांना साथ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. तर मित्रांनो, आता आमचं गणपतीचं पूजन झालेलं आहे आणि होम हवन पण झालेलं आहे. तर मित्रांनो, हा जर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आणि आमचा गणपती बाप्पा पण कसा वाटला ते पण सांगा नक्की. धन्यवाद.